तारणहारता विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊ, ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवराय, आणि ज्या राजाने वारस हक्काने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं ते स्वराज्याचे धाकलेधनी छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं वडकी सुपर लीग 2025 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वाचा दुसरा दिवस मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. सर्वांचंच मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत पहिल्या मॅचला दुसऱ्या दिवसाच्या सुरुवात आपण करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं तर प्रथमेश शेवाळे, नॉन स्ट्राईकला अमित मोडक, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव जाधव सज्ज होत आहेत. पंचांचा इशारा आला जाईल, लेट्स दी प्ले, चला खेळूया वडकी सुपर लीग. पहिला चेंडू खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळा. या सिटीचं नो बॉल, नो बॉल प्लस इथे खरं तर धावा मिळतील 2 आणि 2 असं खरं तर 3 धावा इथे पहिल्या चेंडूवरती मिळत असताना अगदी पाहायला मिळाल्यात. एक चांगली सुरुवात खरं तर डिक्लेअरच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर नोची 1 अशा खरं तर 2 धावा त्याच्या येतात. 2 धावांच्या मदतीने टीमचा श्री गणेश धावफलकाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच महत्वपूर्ण आहे. दिवस क्रमांक अगदी स्पर्धेचा आपण दुसरा पाहतोय. पहिला चेंडू नो आला. इथे फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. फ्री हिटचा चेंडू, त्यानंतरचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा अगदी आपण पाहिला तर डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडूंपासून खूप दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न खरं तर सातत्याने मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. अगदी इथे गतीमध्ये परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि हाही देखील अगदी डॉट बॉल. अगदी पहिला चेंडू मात्र खराब पाहायला मिळाला. त्यानंतर बॅक टू बॅक एक जोरदार कमबॅकचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणले जात आहेत. वैभवच्या माध्यमातून बॅक टू बॅक दोनही चेंडू डॉट आहेत. मॅच महत्वपूर्ण असेल, दिवस मात्र महत्वाचा आहे. रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम खरं तर या ठिकाणी बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या माध्यमातून वडकी नाईट रायडर्स या ठिकाणी पाहायला मिळेल. टॉस खरं तर वडकी नाईट रायडर्स टीमने जिंकला. प्रथम तर गोलंदाजी करण्याचा निर्णय. त्याचबरोबर निमंत्रण आमंत्रण आज वडकी चॅलेंजर्स रॉयल चॅलेंजर्स वडकी टीमला खरं तर कळवलं बॅटिंग करा. अगदी मैदानाच्या आतमध्ये इथे पाहतोय तो चेंडू मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे देखील आलाय. काय कमालीचे खरं तर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं षटक आणि बॅट अँड बॉलचा कोणताही खरं तर संपर्क होऊ दिलेला नाहीये. पहिला चेंडू खराब आला होता त्याच्यावरती अगदी डिक्लेअरच्या माध्यमातून आणि त्याबरोबर इथे आक्रमण होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एसटी रक्षक पुन्हा एकदा चेंडूचा वेध घेतील आणि त्याचबरोबर या चेंडूवरती सिंगल. संतांजली डेव्हलपरचे सर्वे सर्वा आणि आदरणीय अभिजित आबा मोडक यांचं देखील शुभागमन होत आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपणही समोर येऊन स्थानापन्न व्हावं. इथे सिंगलच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. अगदी आपण पाहतोय स्ट्राईक वरती अमित मोडक टीमचा कर्णधार आणि सातत्याने खरं तर आज जबाबदारी अमित वरती खरं तर मित्रांनो खूप मोठी आहे. इथे एक चेंडू अजून उरला आहे. 3 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर एक चेंडू या ठिकाणी पहिल्या षटकातला उरलाय. इथे प्लॅनिंग पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अमित वरती खरं तर एक मोठी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये आहे. कॅप्टन कूल अगदी मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल खेळलाय. त्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. सिंगल झाली आहे पूर्ण वाऱ्याच्या वेगात आणि त्याचबरोबर याही चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. षटकाची होतीये समाप्ती. पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. मॅच महत्वपूर्ण आहे. अगदी आपण पाहतोय WSL अगदी वडकी सुपर लीग 2025 चा थरार आणि दिवस क्रमांक दुसरा. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी हाफपीच क्रिकेटचा रणसंग्राम खरं तर आपल्याला कालच्या दिवसापासून सुरू होत असताना अगदी पाहायला मिळालाय. आयोजकांचे अपार कष्ट त्याचबरोबर हे आयोजन नियोजन अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. चला टीम वेळ वाचवायचा आहे. टीम बिटिंग इज नॉट अलाउड. मॅचला पुन्हा एकदा आपल्याला ऑन करायचे आणि गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज या ठिकाणी वापरलाय.
प्रणव मोडक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त गोलंदाजी प्रणवची आम्हाला पाहायला मिळाली आहे, परंतु आजचा दिवस प्रणव पुन्हा एकदा हिरो ठरेल का? त्यानंतरचा चेंडू पुन्हा बॅसला करतोय पुन्हा एकदा ऑन. प्रथमेश अगदी शेवाळे स्ट्राईक वरती या ठिकाणी पाहायला मिळतील. बॅक टू बॅक भरपूर चेंडू डॉट खेळलेत. त्यानंतरचा चेंडू आहे नवा टॉस. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. चेंडू लँड होत असताना वाघाची दाढ फोडलाय पाड. चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 6 रन. षटकार. अगदी आपण जर पाहिलं तर मोठा फटका मैदानाच्या आतमधून प्रथमेशच्या बॅट मधून सिक्सर आलाय. 6 धावा येतील. 6 धावांच्या मदतीने 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. तर त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. सातत्याने खरं तर पहिला चेंडू अगदी आक्रमकतेने क्षमतेने त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. कमबॅकचा चेंडू येईल का? अगदी आपण पाहतोय इट इज अ नो बॉल. यास अगदी खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. नो बॉल पंच खरं तर कळवतायत. वेगवान असेल चेंडू आणि इथे नो बॉल येथे कळवला जाईल. त्यानंतरचा चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये अगदी फ्री हिट खुल्या फटके जाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रथमेश शेवाळे. अगदी या चेंडू मात्र इथे पुन्हा एकदा पाहायला मिळाला. इट इज अ व्हाईट बॉल. यास अवांतर धाव या ठिकाणी खरं तर पाहायला मिळाली आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. इथे आक्रमक मैदानाच्या आतमध्ये होतोय. क्षेत्ररक्षक आहेत सज्ज आणि येथे चेंडू मात्र स्टँड अँड डिलिव्हर काउंट कॉर्नर फोडलाय. सिक्सर 6 रन. षटकार खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याच फटक्यांसाठी ओळखला जातो खरं तर प्रथमेश शेवाळे मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा येतील. 6 धावांच्या मदतीने धावफलक अगदी 19 आकड्यावरती पोहोचतोय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. त्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग झोन मध्ये फटकवला. सिंगल झाली पूर्ण वाऱ्याच्या वेगामध्ये. दुहेरीचा कॉल आणि धावचीची संधी. हुकला तो संपला गेला असता. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं गेलंय? अगदी याही चेंडूवरती मिळत आहेत त्या 2 धावा आणि 2च्या मदतीने 21 रन. 21 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा कान मंत्र मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत. अगदी प्रणव मोडकला अगदी कान मंत्रांचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पाहायला मिळेल की नाही ते पाहणं देखील गरजेचं आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा स्ट्राईक वरती प्रथमेश. 9 चेंडू 16 आतापर्यंत बनवल्यात त्याच्या बॅटने. त्यानंतरचा चेंडू पुन्हा कोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सिंगल झाली पूर्ण. त्याचबरोबर दुहेरीचा प्रयत्न आणि इथे अगदी दोनही बॅटर 2 धावा मिळून आपल्या घरट्यामध्ये अगदी सेफ आहेत. मिळतील त्या 2 धावा आणि 23 रन. 23 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू इथे उरलेत. वडकी सुपर लीगचा थरार पर्व अगदी पहिला आहे आणि इथे सिंगल झाली पूर्ण. दुहेरीचा प्रयत्न. सिंगल डबल कॉलिंग सातत्याने आहे इथे. समीकरण आणि खरं तर आपण जर पाहिलं कॉलिंग करून खेळणं गरजेचं असेल. बॅक टू बॅक 3ही चेंडूवरती अगदी 2 आकड्याचा पाडा वाचायला खरं तर बॅटरांनी सुरुवात केलाय की काय? कारण की प्रत्येक चेंडूवरती बॅक टू बॅक 3ही चेंडूवरती 2-2 धावा आल्यात. अंतिमचा चेंडू दुसऱ्या षटकातला आहे. खोलवर टप्प्यात चेंडू लँड होत असताना मॅक्सिमम पुन्हा एकदा पॉवरफुल तर आहे. ब्युटिफुल सुद्धा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पंच कळवती सक्सेसफुल सुद्धा आहे. 6 रन षटकार. षटकार खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 षटकांचा मित्रांनो खेळ संपलाय. 31 रन ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. तर त्यानंतरचं षटक अगदी मॅजिक ओव्हरचं षटक मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळेल. पॉवर प्ले देखील असेल. मॅजिक ओव्हर आणि मॅजिक ओव्हर साठी गोलंदाज या ठिकाणी वापरला जाणार आहे. 31 धावा. 31 रन ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. पंच 1 मिनिट फक्त मॅच. 1 मिनिट. मॅचला करूयात पुन्हा एकदा ऑन. सार्थक आंबेकर इथे खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण षटक. मॅजिक ओव्हर नंतर
अगदी पॉवर प्ले तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. डेड बॉल मृत चेंडू या ठिकाणी कळवला जातोय. सार्थक आंबेकर आपल्याला पाहायला मिळेल. खोलवर टप्प्यात चेंडू पाहिला आहे. इथे 16 धावा बनवायच्या असतील. मैदानाच्या आतमधून काय घडेल? झेल आहे तो मिस केला जातोय. अगदी कॅचेस विन द मॅचेस. कित्येक मॅच मध्ये खरं तर हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत असतं, परंतु त्याचबरोबर या चेंडूवरती मिळते ती सिंगल. 32 धावा धावफलकावरती आहे. 32 रन ऑन द बोर्ड. 16 धावा खरं तर इथे बनवाव्याच लागतील या षटकामध्ये. तर त्यानंतर तुम्हाला 10 धाव्यांचा बोनस पॉइंट अगदी बॅटिंग टीमला इथे खरं तर दिला जाईल. आणि जर त्या धावा जर बनल्या नाहीत, जेवढ्या बनवल्या आहेत त्याची फक्त हाफ आपल्याला मिळेल. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे गोलंदाजीच्या माध्यमातून सार्थक. चला, जे खेळाडू खरं तर सीमारेषेवरती आहेत, मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळण्यासाठी नाही आहेत, त्यांनी खाली बसायचंय, लक्षात घ्या. त्यानंतर मिस टायमिंग झालाय. फटका, क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि पंबल झाले. 3-3 क्षेत्ररक्षकांची मित्रांनो खरं तर दरी होती आणि इथे अगदी झेल जो आहे तो मिस केला जातोय. मिळत आहेत त्या याही चेंडूवरती 2 धावा. तर 2 धावांच्या मदतीने 34 रन ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. मॅच महत्वपूर्ण खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथं कानमंत्र खरं तर दिला जातोय. आज जबाबदारी खरं तर पाहिलं ना तर अमित मोडक आणि प्रथमेश शेवाळे यांच्यावरती खरं तर आहे. अगदी प्रथमेश स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला अमित मोडक देखील आहे. टीमचा कॅप्टन कुल अमित मोडक मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्लोवान पुन्हा एकदा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. चेंडू लँड होत असताना स्टँड अँड डिलिव्हर आणि मॅक्सिमम मैदानाच्या आतमधून पंचांचा निर्णय काय येतोय पाहणं गरजेचं असेल. शहानिशा इथे खरं तर चालू आहे आणि 1 बाउंड चेंडू सीमारेषा फरार. इथे चौकार कळवला. 4 रन चौकार मिळेल या चेंडूवरती. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 38 धावा धावफलकावरती आहेत. सार्थक आंबेकर खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अंडर 19चा असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे निवडला आज महत्वपूर्ण षटकासाठी आणि हा चेंडू अगदी आपण पाहतोय स्लोवान गतीमध्ये परिवर्तन. काही चेंडू मी चांगले टाकील तर काही अगदी नकल बॉल खरं तर इथे वापरला देखील जाईल. चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे. पुलटॉस इथे देखील आक्रमक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश शेवाळेचा बिग षटकार. षटकार खरं तर मैदानाच्या आतमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश शेवाळेच्या बॅट मधून सिक्सर. 44 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात 13 धावा आलेल्या आहेत. अजून 3 धावांची आवश्यकता असेल. 1 चेंडू उरलाय. 1 चेंडू आणि 3 जर बनल्या तर 10 धावांचा बोनस मिळेल आणि त्या जर बनल्या नाही तर 13ची फक्त हाफ सेंचुरी मिळेल. मॅच महत्वपूर्ण आहे. 1 चेंडू आणि 3 धावा इथे खरं तर प्रथमेश शेवाळेला बनवाव्या लागतील. बोनस जर पाहिजे असेल 10 धावांचा तर इथे बनवावे लागेल. त्याबरोबर आक्रमक फलंदाज झाले क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये. डाऊन दी बॉल अगदी मिस कॉलिंग. दोघांची दरी होती मित्रांनो. कित्येक धावांची चोरी अगदी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. अगदी कित्येक धावा खरं तर इथे पूर्ण होतील मिळतील याही चेंडूवरती. 3 आणि तब्बल 16 धावा खरं तर या ठिकाणी आपल्याला या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. जबरदस्त खरं तर फलंदाजी मैदानाच्या आतमधून प्रथमेशच्या बॅट मधून अगदी आपल्याला धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. अगदी सिक्सर चौकारांचा पाऊस. त्यानंतर अगदी शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. दोघंही आज 3 धावा खरं तर धावलेत. मॅच महत्वपूर्ण आहे मित्रांनो. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो 57 धावा धावफलकावरती आहे. 10 धावांचा बोनस पॉइंट आम्ही टीमला देतोय. 57 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहे. चला, मॅच ऑन करायची आहे. टीम मीटिंग इज नॉट अलाउड. मॅचला आता ऑन करावं लागेल. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी अंतिमचा अर्थात षटक 4थं षटक खरं तर मैदानाच्या आतमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून 57 धावा 57 रन ऑन द बोर्ड. 47 बनल्या होत्या. 10 धावांचा बोनस ऍड करून 57 धावा धावफलकावरती आहेत. मॅच महत्वपूर्ण आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अगदी पाहायला मिळत आहेत आपल्याला. संतोष चव्हाण अगदी षटक क्रमांक आपल्याला अंतिमचा हाताळत असताना 4थं षटक. इनिंग क्रमांक पहिली मॅच क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिली आहे आणि दिवस क्रमांक स्पर्धेचा मात्र दुसरा दिवस. वडकी सुपर लीग 2025 चा थरार. इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. सीडचे नो बॉल
नो बॉल कळवलाय मुख्य पंचांनी. त्याचबरोबर इथे मिळतील त्या 2 आणि नो प्लस 2 धावा, 3 धावा मिळतील या चेंडूवरती. 3 येतील. 3च्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 60 धावा धावफलकावरती आहेत. अगदी पाहतोय पहिला चेंडू खरं तर खराब पाहायला मिळतोय. डोळे पहा नीट मैदानाच्या आतमध्ये. वडकी सुपर लीग डुपर हिटचा फ्री हिट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांदोमामा भागलास का आणि प्रथमेश शेवाळ्याच्या बॅट मधून सिक्सर पाहिलास का. चरण षटकार. अगदी षटकार खरं तर येत असताना पाहायला मिळतोय. 19 चेंडू 49 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये खरं तर प्रथमेशच्या बॅट मधून होतीये. 66 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये शेवाळे बॅकफुट वरती आले होते. सिंगल होते पूर्ण. त्याचबरोबर प्रथमेश एकदा बॅट वरती इथे करायचे आहे. 20 चेंडू आणि 51 धावांची खेळी या ठिकाणी प्रथमेशच्या बॅट मधून पाहायला मिळते. जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहेत प्रथमेश साठी. जबरदस्त खेळी खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वडकी सुपर लीग 2025 त्यानंतरचा चेंडू आहे. अगदी याही चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 68 रन ऑन द बोर्ड 68 धावफलकावरती आहेत. अद्यापही विकेट एकही पाहायला मिळालेले नाहीये. अमित मोडक फक्त 3च चेंडू खेळले. 3 चेंडू मध्ये 3च धावा त्यांच्या बॅट मधून आहेत. नॉन स्ट्राईकला उभे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. प्रथमेश पुढे सारसावले. शरीर पाठीमागे झोकून दिलं आणि मैदानाच्या आतमध्ये छत्रपतींचा छावा मिळवेल 6 धावा आणि त्याचबरोबर नो बॉल प्लस सिक्सर. इथे अगदी 7 धावांचा बोनस इथे मिळवलाय. 7 धावांच्या मदतीने 75 रन ऑन द बोर्ड 75 धावा धावफलकावरती आहेत. कमालीची फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केला जातोय की नाही. संतोष चव्हाण इथे गोलंदाजीच्या माध्यमातून काय कळवतील. अगदी समाचार मात्र चांगले पाहायला मिळालेत. त्याचबरोबर पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळाय. फ्री हिटचा चेंडू होता. सिंगल झाली पूर्ण. दुहेरीचा कॉल असेल आणि त्याचबरोबर या चेंडूवरती अगदी 2ही धावा या ठिकाणी पूर्ण. 77 रन ऑन द बोर्ड 77 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 0 विकेट. अद्यापही कोणताही खेळाडू मित्रांनो बाद नाहीये. 77 धावा धावफलकावरती आहेत. अजून जर पाहिलं तर चौथ्या षटकातले 2 चेंडूंचा खेळ खरं तर इथे उरलाय. एक कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त पार्टनरशिप. अमित मोडक त्याचबरोबर प्रथमेश शेवाळे मैदानाच्या आतमध्ये खेळी करतोय. मॅच महत्वपूर्ण आहे. दिवस क्रमांक 2 मॅच क्रमांक 1. इथे आडव पाटणे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढलाय आणि पाठवून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये येणार होता. स्लॉट मध्ये सिक्सर. चरण षटकार खरं तर पुन्हा एकदा प्रथमेश शेवाळेच्या बॅट मधून. षटकारांचा पाऊस खरं तर आतूनात पाडलाय. 24 चेंडू आतापर्यंत 65 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. 83 रन ऑन द बोर्ड 83 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. अगदी इथे पुन्हा एकदा आक्रमण. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा सिक्सर प्रथमेश शेवाळ्याच्या बॅट मधून. टोटल रन्स ऑन द बोर्ड 89 बनवले आहेत. विजयासाठी 90 धावांची आवश्यकता. वडकी नाईट रायडर्स टीमला बनवावे लागतील त्या 90 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 90 धावांचं कॉलिंग असेल. त्यानंतरची मॅच आपण टॉस घेणार आहोत. वडकी जायंट हंटर आणि त्यांच्या विरोधात वडकी किंग्स 11 टीम आपण टॉस साठी यायचंय. चला बोथ कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर पोहोचा. चला टॉस खरं तर आपण घेणार आहोत मॅच क्रमांक 2 वडकी जायंट हंटर्स आणि त्यांच्या विरोधात वडकी किंग्स 11. चला बोथ कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर यायचंय. वडकी जायंट हंटर्स आणि वडकी किंग्स 11 टीम टॉस साठी कॅप्टन पाठवा. विजयासाठी वडकी नाईट रायडर्सला तब्बल 90 धावांची आवश्यकता असेल. 4 षटकामध्ये तब्बल 90 धावांची आवश्यकता. चला क्षेत्ररक्षण टीम मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण सजवा.
त्याचबरोबर मायक्रोफोनवरती पुरस्कृत एकदा आवाजामध्ये बदल अगदी आपल्याला पाहायला मिळतील. एक ख्यातनाम समालोचक अगदी महाराष्ट्राचा बुलंद आवाज सातत्याने आम्हाला पाहायला मिळतात. अनिकेतजी गुंजाळ सर या आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. थँक्यू. चला वडकी किंग्स 11 कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात वडकी जायंट्स हंटर टीम. कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी. चला बहुत कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर यायचंय. वेळ वाचवायचंय विनंती असेल टीम कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी या. बहुत कॅप्टन आपण टॉस साठी खरं तर लवकरात लवकर यायचंय. वेळ वाचवायचा आहे. वडकी जायंट्स हंटर आणि त्यांच्या विरोधात वडकी किंग्स 11 टीम टॉस साठी पोहोचा. आणि चालू असलेली मॅच खरं तर लगेच आपल्याला चालू करायची आहे. वडकी रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. आणि वडकी नाईट रायडर्स टीम आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. 24 चेंडू विजयासाठी 90 धावांची आवश्यकता आहे. आणि टॉस साठी विनंती करतो. चला वडकी जायंट्स हंटर आणि वडकी किंग्स 11 टीम टॉस साठी लवकरात लवकर कॅप्टन पोहोचायचंय. चला बहुत कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी खरं तर पोहोचा. धन्यवाद सूरज सर. वडकी जायंट हंटर्स आणि वडकी किंग्स 11 बोथ कॅप्टन उपस्थित आहेत का? नाणेफेक आपण लगेचच करतोय. जुन्नर भूषण आणि आमचे गुरुवर्य मनोजी वेल्लेकर खास करून लाईव्ह स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि सरांच्या माध्यमातून माझ्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज ऑनलाईन स्वरूपात जमा झालंय. थँक्यू. चला टॉस करतो आपण यानंतरच्या मॅचचा. महत्त्वपूर्ण मॅच आहे. वडकी जायंट हंटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये वडकी किंग्स 11. नाईट रायडर्स टीम 12 मॅन अद्याप आलेलं नाहीये. ओके थँक्यू. पहिला चेंडू बॅकफूट वरती सरकलेत. आक्रमण चढवलंय आणि पहिला चेंडू जाऊन पोहोचेल डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव जी डिक्लेअर स्वरूपात पाहायला मिळेल. टॉस होतो या नंतरच्या मॅचचा. कॅमेरामन सर टॉस आपण करतोय. पहिलवान आदरणीय दिलीपजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. त्याचप्रमाणे आदरणीय अक्षयजी मोडक, आदरणीय सुनीलजी गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय अमोलजी मोडक या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस होतो या नंतरच्या महत्त्वपूर्ण मॅचचा. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे का? टॉस झालाय आणि टॉस का बॉस छापा इज कॉल आणि टॉस विजय झालेत वडकी किंग्स 11. काय निर्णय असेल महेश सर? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. 4 षटकांची मॅच पाहायला मिळते. मॅजिक कोरसाठी कोणता गोलंदाज असेल? प्रणव निगडे. प्रणव निगडे हा वडकी जायंट हंटर्स या संघाचा मॅजिक बॉलर असेल. प्रणव निगडे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. मॅच देखील सुरू आहे. त्याचप्रमाणे वडकी जायंट हंटर्स टीम आहे. टॉस पराभूत झालेत आणि टॉस जर विजय झाले असते तर काय निर्णय असता? 100% आम्ही बॅटिंगच घेणार होतो. त्यांनी आम्हाला निर्णय चांगला दिला त्याबद्दल त्यांच्यात खूप खूप धन्यवाद. आणि मॅजिक बॉलर कोण असेल? स्वतः कॅप्टन महेश मोडक. आणि स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशाल? वडकी सुपर लीग पहिलंच पर्व संपन्न होतंय आणि सर्व काही मॅजिक पाहायला मिळते. काय सांगशाल?
नवीन कन्सेप्ट आहे, त्यामुळं आयोजकांचे, वडके गावाचे, समस्त ग्रामस्थांचे खूप खूप आभार. छान टुर्नामेंट आयोजन केलं आहे आणि मॅजिक ओव्हर जी आहे ती सर्वांना खूप भांबावून देणारी आहे. ॲक्च्युली ते कळत नाही आहे काय, 15-16 रनापर्यंत गेलं, 16 रन गेलं तरच ठीक, 15 रन केलं तुमचे मायनस होत आहे. काल एका बॅट्समॅनने असं केलं, 9 रन झाले होते आणि 6 मारला. मग ते काय करायचं काय नाही हे कॅप्टननी बॅट्समॅनला सांगितलं पाहिजे. ही कन्सेप्ट नवीन असल्यामुळे खूप छान आहे आणि मजेशीर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्स तुम्हाला असतील. मॅच देखील सुरू आहे, त्यामुळे जास्त वेळ मी घेत नाहीये. महेश सर, धन्यवाद. मान्यवरांचं देखील मनापासून आभार आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोनही संघ बलाढ्यशाली नक्कीच पाहायला मिळत आहेत. आडा बॅटने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील, तोपर्यंत एक सिंगल. आणि खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने सरपंच सुनील भाऊ गायकवाड यांना वीर जीवा महाले पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं वडकी ग्रामस्थांच्या वतीने आणि वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही करतो. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं. अवघ्या 5 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्यात. 18 चेंडू 85 धावींची गरज. 90 धावसंख्येचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तोडा फोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं तत्व मैदानाच्या आतमध्ये अवलंबावं लागेल. वडकी सुपर लीग या धावा काय अशक्य नाहीये. मॅजिक ओव्हरचा जर तुम्ही पुरेपूर फायदा घेत असतील ना तर धावांचा पाऊस पडणार यात मात्र शंका नाहीये. तर स्ट्राईकच्या दिशेने सिक्सर किंग म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहतो सचिन अर्थात सोनू मोडाक ऑन स्ट्राईक आहेत. नॉन स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं तर संतोष, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज युवराज पठारे या गोलंदाजाने काल कमाल धमाल या मैदानावरती केलेली आपण पाहिली आहे. इथे समोरच्या दिशेने आडव्या बॅटने आक्रमण चढवलंय. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. वा भाई वा, छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने 11 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. सचिन आक्रमण करतायत युवराजच्या गोलंदाजीवरती. इथे देखील मोठा फटका खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये, तिथे संधी आहे. विशाला चेंडूच्या खाली येतात, झेल सुटलाय. कॅच छुटावर गेंदबाज का दिल भी तुटा. इथे आता जीवाला असेल सचिन अर्थात सोनू मोडक यांच्या, कारण फार मोठा झेल इथं सुटलेला पाहायला मिळालाय. हा झेल किती महत्त्वपूर्ण आहे, येणारा वेळ येणारा काळ सामन्याचं समीकरण दाखवून देईल. कारण कोणत्याही क्षणी घातक ठरणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. नाव आहे सचिन मोडाक. इथे डावेष्टीच्या दूरवरती चेंडू राहतोय. पंच हात जमिनीला समांतर करतायत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 व्हाईट बॉल. इथे आक्रमण समोरच्या दिशेने चेंडू हवाई यात्रेला जाऊन पोहोचलाय. बंगाली रसगुल्ला छेरन. षटकार. एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवनदान द्या, तो व्यक्ती आयुष्यभर तुमचं ऋण विसरणार नाही. परंतु तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती एखाद्या फलंदाजाला जीवनदान देत असतील ना तर त्याचं उत्तर एकच, बदला तो घेतला जाणार का, प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनामध्ये आहे. सचिन मोडक बड़े मैच का बड़ा खिलाड़ी, काम करो ऐसा कि नाम बन जाए और उस नाम को सुनकर सब काम बन जाए. थोडीशी सल्ला मसलं सोडायचे कान मंत्र युवराजला मात्र या षटकामध्ये दिले जात आहेत. धावफलकावरती 20 धाबा आतापर्यंत पाहायला मिळतील. शेवटचे 15 बॉल 70 धावेंची गरज. 15 चेंडू 70 धावा. एवरीथिंग इज पॉसिबल. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. बडी मछली जाल में, टिट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर. फलंदाज होईल बाद. विकेट. आता मात्र विशाल मोडक यांच्या डोक्यावरचा दबाव थोडासा कमी झाला असेल, कारण फार मोठा जल्लोष ही विकेट आल्यानंतर पाहायला मिळालाय. ठाऊक असावं क्षमता आहे सचिन मोडक मध्ये. गतवर्षी 5 चेंडू 5 षटकार या खेळाडूच्या बॅटमधून आलेले आपण पाहिले होते.
इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू हवाई यात्रेला तर आहे, लँड होईल सीमारेषेच्या बाहेर, खिलाडी के मस्तक पे दस्तक और एक रन. मयूर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि मयूर देखील आक्रमण करताना पाहायला मिळतील. धावफलकावरती 26 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 13 बॉल 64 धावेंची गरज. 13 चेंडू 64. इथे समोर दिशेने आक्रमण तर चढवलाय क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, झेल झालाय. मयूरची खेळी देखील संपुष्टामध्ये. ईट का जवाब पत्थर से, विकेट आली आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर धाबा आहेत त्या 26 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत त्या 64 धाबा. मॅजिक ओव्हर, पॉवर प्लेचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर पॉवर प्लेसाठी आमंत्रित केलंय विशाल मोडकला. क्षमता आहे विशाल मोडकमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती मात्र सामना विजयी करून देण्याची. दुसऱ्या बाजूने संतोष आहे, संघाचे कुल कॅप्टन आहेत, संघाचा नेता आहे. साजेचा खेळी करावी लागेल तर नॉन स्ट्राईकला रमेश दहिवडे याही खेळाडूची चर्चा आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आहे. ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची झालेली निवड. वडकी इंडियन संघामध्ये असणारा संतोष गणेश चव्हाण या खेळाडूला मात्र सर्वाधिक बोली आपल्या WSL अर्थात वडकी सुपर लीग मध्ये लागलेली पाहायला मिळते. परंतु प्रत्येक खेळाडूला स्वतःला सिद्ध करावी लागेल जेणेकरून पुढच्या पर्वामध्ये सर्वाधिक बोली कोण उचलणार यासाठी या लढती महत्त्वाच्या आहेत. इथे बॅटने दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक वेगवान सिंगल एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 27 धावा, कमीत कमी 16 धावा बनवणे हा षटकामध्ये गरजेचं आहे. तर इथे बोनस स्वरूपात दिवाळीच्या 10 धावा भेटतील. तो बोनस येणार का प्रश्नचिन्ह आहे. विशाल हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्यासाठी प्रयत्न प्रयास आहे. तिथे धोका खतरा होऊ शकतो. सर्व टीम स्टंप पाशी आलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे का, टीव्ही अंपायर यांच्याकडे निर्णय सोपवलाय आणि स्टंप LED आहेत याच्याकडे थोडंसं लक्ष राहू द्या, नाहीतर उद्या परत पनवेलला जावं लागेल. पंचांचा निर्णय आलाय OUT आउट, फलंदाज बाद. धावचित स्वरूपात क्रिकेटमधली आत्महत्या पाहायला मिळाली आणि त्यानंतर रमेश दहिवडे निराश पावलाने तंबूच्या आश्रयाला परत आहेत. तर न्यू बॅटर गणेश शेवाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तोडाफोडा राज्य करा हे तत्व मैदानाच्या आतमध्ये अवलंबावं लागेल. इथं खिंड लढवायची आहे, कोणाला तरी बाजीप्रभू देशपांडे व्हावं लागेल, कोणाला तरी सूर्याजी मालुसरे व्हावं लागेल, कोणाला तरी संताजी धनाजी व्हावं लागेल, कारण मॅच महत्त्वाची आहे. एक एक मावळा स्वराज्यासाठी लढला होता. आडा बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि धोका खतरा, धोका पत्करलाय. संतोषला इथे परतावं लागेल, फलंदाज होईल बाद, विकेट. आदरणीय अनिलजी मोडक साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. आपलं ही वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या षटकातील आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर एक रनआउट आणि सिंगल प्लस रनआउट असं समीकरण पाहायला मिळत आहे. अद्यापही एकही डॉट नाहीये. 1 डॉट आहे. 28 धावा एका गाड्याच्या 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडू 62 धावेंची गरज. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. इथे मात्र आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे 6 धावेंसाठी. षटकार
फ्लायटेड चेंडू शिफारशीच्या बाहेर लँड होताना पाहायला मिळालाय. 34 धावसंख्येवरती धावफलक 4 गाड्यांच्या मोबदल्यात. 8 चेंडू 56 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत आणि आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्यात. 4 चेंडूंमध्ये 8 बनवल्यात. अजून 2 चेंडूंमध्ये जर 8 बनवल्या तर सुपर ओव्हरचं टार्गेट कंप्लीट होताना पाहायला मिळेल. इथे अगदी आपण पाहूया डिक्लेरेशन झोन. एक धाव येते. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 चेंडू बनवायच्यात अजूनही 55 धावा. अर्थात एका चेंडूवरती अजून 7 धाव्यांची गरज आहे. एखादा वाईट बॉल एखादा नो बॉल येणार का की 8 मारला जाणार. इथे बॅटने चेंडू खेळलाय. एक सिंगल. पॉवर प्लेचा अर्थात मॅजिक ओव्हर संपली आहे. धावा या षटकामध्ये आल्या त्या 10 धावा या षटकामध्ये येत आहेत. अर्थात 5 धावा मायनस होतील. अमित मोडक शेवटचा आणि अंतिमचं षटक. सहा चेंडू 59 धावा गरजेचे आहेत. इथे व्हाईट बॉल आलाय. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 37 धावा आहेत. 6 चेंडू 58 धाव्यांची गरज विजयासाठी. इथे समोरच्या दिशेने आक्रमकता आहे. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही संघाने एक एक विजय धारण केलेला आपण पाहिला. इथे झेल झालाय. फलंदाज होईल बाद. अजय जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळालेत आणि 5व्याही क्रमांकाचा धक्का लागलेला बसलेला पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटर वैभव जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचा आणि अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. हा चेंडू मोठा फाटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवत आहेत. पुनश्च एकदा डॉट बॉल. एक धाव या चेंडूवरती येईल. 44 धाव आहेत. हा चेंडू इथे सुरेख येताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू पाहायला मिळेल. यानंतरच्या दोनही टीम्स रेडी राहा. तिसरे पंच आहेत. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. यानंतर वडकी जायंट हंटर्स आणि वडकी किंग्स 11 बोथ टीम रेडी राहा. निर्णय आलाय OUT आउट. रिव्ह्यू सक्सेसफुल. तर न्यू बॅटर प्रणव मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला मॅच ऑन करा. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू 51 धावांचे. इथे आक्रमण आणि याचबरोबर चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. झेल तिथे यशस्वीरित्या टिपलाय. प्रणवला देखील परतावं लागेल. विकेट आली आहे.
7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 44 धावा आहेत. शेवटचे चेंडू आता शिल्लक 1 बनवायच्यात 51. न्यू बॅटर राहुल जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली जाते. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, परंतु या सामन्यावरती रॉयल चॅलेंजर्स बडकी विजय मिळवताना पाहायला मिळते. खूप खूप अभिनंदन रॉयल चॅलेंजर्स बडकी आणि पराभूत संघ अर्थात बडकी नाईट रायडर्स संघाचे मनापासून आभार, कारण जबरदस्त खेळ त्यांचा पाहायला मिळालाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. 25 चेंडू 71 धाब्यांची खेळी ज्या फलंदाजाने साकारली आहे आणि स्पर्धेतील दुसरा अर्धशतक आपण पाहिलं. 8 षटकार 1 चौकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. अर्थात प्रथमेश शेवाळे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. प्रथमेश चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण लगेचच वितरित करतोय. आता वडकी किंग्स 11 जराही वेळ घालवू नका, लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. वडकी किंग्स 11 टीम विनंती असेल आता लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर दुसऱ्या बाजूने वडकी जायंट हंटर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल आणि दोन्ही टीमचे 12वे खेळाडू लवकरात लवकर येतील याची नोंद घ्या. पहिलवान आदरणीय दिलीप शेठ मोडक सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत. पुणे जिल्ह्यातील असणारी सर्वात मोठी हाफपिच क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती आपण पाहतोय. WSL 2025 मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. वडकी सुपर लीग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेच चला, मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. 71 धाब्यांची तुफानी खेळी पाहायला मिळाली. 8 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय आणि त्यानंतर प्रथमेश शेवाळे ठरलेत मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच हॅलो शेख हॅलो शेख हॅलो ऑपरेटर सर शेख हॅलो शेख शेख मॅन ऑफ द मॅच प्रथमेश एक जबरदस्त खेळी 71 धाब्यांची ताबडतोड खेळी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच मी आदरणीय सरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण देतोय. आपल्यातून खेळी पाहायला मिळाली, जबरदस्त खेळी आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच प्रथमेश ठरलेत. वडकी जायंट हंटर आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. थँक्यू. प्रथमेश आहेत आपल्या समवेत. प्रथमेश काय सांगशाल, एक ताबडतोड खेळी आज पाहायला मिळाली. काल थोडीशी निराशजनक खेळी होती, झेल सुटला, परंतु फलंदाजीमध्ये आपल्यातून खेळी तुमची पाहायला मिळाली. 8 षटकार जे आलेत त्याबद्दल काय सांगशाल आणि संघ जो आहे तुमचा रॉयल चॅलेंजर्स वडकी त्या संघाची जी एकी पाहायला मिळाली त्या एकीबद्दल काय सांगशाल? संघ अतिशय जीव लावून खेळतोय आणि सगळे खूप इंटरेस्ट घेत आहेत. फिल्डिंग असू दे किंवा बॅटिंग असू दे, तर मजा येते खेळायला. आणि बॅटिंगचं बोलायला झालं तर जसे माझ्या बॅटला कनेक्ट होत आहेत तर एक कॉन्फिडन्स आहे की प्रत्येक बॉल बाहेर मारू शकतो. अजून एक प्रश्न असेल तुझ्यासाठी. जर पाहायला गेलं तर 2 विजय संघाने नक्कीच मिळवलेत आणि वडकी सुपर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील असणारी सर्वात मोठी हाफपिच टेनिस क्रिकेटची स्पर्धा आहे. मानस काय असेल या स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीचा, की नजर ही मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकवरती असणार आहे, कारण तुम्ही त्या रँकमध्ये नक्कीच आम्हाला पाहायला मिळत आहेत. नक्कीच, पण संघ प्रायोरिटी असेल आणि पहिला नंबर पटकवणं हे आमची प्रायोरिटी सध्या, बाकी गोष्टी सेकंडरी आहेत.
वडकी सुपर लीगचं जे आयोजन झालं आहे त्या आयोजनाबद्दल काय सांगशाल? कारण आयोजन कमिटीने घेतलेले अथक परिश्रम आपण सर्वांनी पाहिलेत आणि त्यानंतर अगदी पहिलंच पर्व या स्पर्धेचं संपन्न होतं आहे. 10 दिवसीय क्रिकेटची पंढरी संपन्न होते. या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबद्दल काय सांगशाल? आणि ह्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर नवीन नवीन संकल्पना आहे. मॅजिक ओव्हर पाहायला मिळाली आहे. 8 धाब्यांसाठी देखील तुम्हाला फायदा घेऊ शकता त्या 8 धाब्यांचा. 8 देखील आहे. याबद्दल काय सांगशाल? नक्कीच जसं आत्ता मॅचमध्ये झालं की आमच्या पहिल्या ओव्हरला रन आले नव्हते, तर ते तिसऱ्या ओव्हरमध्ये आम्हाला कव्हर करता आले, जे पॉसिबल झालं फक्त सुपर ओव्हरमुळे. आणि नक्कीच एक चांगली संकल्पना आणली आणि मजा येते खेळायला त्यावरती. खूप साऱ्या शुभेच्छा.